नमस्कार. ह्या नव्या विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, आजचा काळ हा पूर्णपणे इनोव्हेशनचा म्हणजे नवनवीन शोधांचा काळ आहे. या अत्यंत वेगवान युगात नवीन बिझनेस टेक्नॉलॉजी वापरणं ही आता काही लक्झरी राहिलेली नाहीये, तर वेगाने वाढ होण्यासाठीची ती एक अत्यंत महत्त्वाची गुरुकिल्ली बनली आहे. आज जे व्यवसाय नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत आहेत ते अक्षरशः गगनाला गवसणी घालत आहेत. आता हा आकडा पहा, 80%. ऐकून थोडा धक्का बसला ना? पण हे एक विदारक वास्तव आहे. आजच्या आधुनिक जगातील 5 पैकी तब्बल 4 व्यवसाय पूर्णपणे फेल होतात. यामागचं मुख्य कारण काय असावं? कारण हे व्यवसाय आजही त्याच जुन्या कालबाह्य पद्धतींवर अवलंबून आहेत. जर तुम्ही वेळेनुसार आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, तर हा 80%चा धोका तुमच्याही दारात उभा राहू शकतो. चला तर मग अडॅप्ट ऑर डाय म्हणजे बदला किंवा नष्ट व्हा या आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. जेव्हा एखादा व्यवसाय बदलांकडे डोळेझाक करतो तेव्हा नक्की काय होतं हे समजून घेण्यासाठी ही 2 उत्तम उदाहरणं आहेत. एकीकडे कोडॅक यांनी डिजिटल कॅमेऱ्याच्या क्रांतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. एक खूप मोठी संधी समोर होती, पण ती त्यांनी गमावली आणि परिणामी ते मार्केटमधून अक्षरशः गायब झाले. दुसरीकडे आहे नोकिया. यांनी हार्डवेअरवर सगळा फोकस ठेवला, पण सॉफ्टवेअर क्रांतीला हलक्यात घेतलं. चुकीच्या गोष्टींवर फोकस केल्यामुळे एका काळी मार्केटवर राज्य करणारी कंपनी कशी मागे पडू शकते हे यावरून स्पष्ट होतं. एकाच जागी स्थिर राहणं किती महागात पडू शकतं हे या उदाहरणांवरून आपल्याला अगदी ओरडून सांगितलं जातंय. आता आपण बघूया व्यवसायाचे नियम कसे उत्क्रांत झाले आहेत, ती इव्होल्यूशन ऑफ बिझनेस रूल्स. मानवी विकासाचा आणि व्यापाराचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. अगदी सुरुवातीला होतं ॲग्रिकल्चरल एज म्हणजे कृषीयुग. त्यानंतर मशीन्स आल्या आणि इंडस्ट्रियल एज म्हणजे औद्योगिक युगाची सुरुवात झाली. मग कॉम्प्युटर्सच्या आगमनासह इन्फॉर्मेशन एज म्हणजे माहितीचे युग आले. आणि आता आता आपण थेट इनोव्हेशन एजमध्ये म्हणजेच नाविन्यपूर्ण शोधांच्या युगात प्रवेश केला आहे. या युगात मार्केटची दिशा आणि गती पूर्णपणे बदलून गेली आहे. तर आपण या नव्या युगाची काही नवीन सत्य समजून घेतली पाहिजेत. आज संपूर्ण जगच एक जोडलेलं ग्लोबल मार्केट बनलंय. मोबाईल आणि लॅपटॉपमुळे कुठूनही काम करण्याची म्हणजे वर्क फ्रॉम एनिवेअरची लवचिकता आली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल खरेदीदारांची एक नवीन पिढी उभी राहिली आहे. या पिढीला डिस्काउंटपेक्षा सोय जास्त महत्त्वाची वाटते. दुकानात जाऊन वेळ घालवण्यापेक्षा घर बसल्या एका क्लिकवर शॉपिंग करणं त्यांना जास्त आवडतं. तंत्रज्ञान आजकाल एवढ्या वेगाने बदलतंय की रोज त्यात काहीतरी नवीन येत असतं. क्लाउड, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे शब्द आता फक्त ऐकण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत. ही आजच्या व्यवसायाची नवीन इंजिन आहेत. जर व्यवसायाचा चेहरामोहरा बदलायचा असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं मस्ट आहे. आता टेक डिस्रप्शन म्हणजे नक्की काय? ट्रॅव्हल इंडस्ट्रीचं हे उत्तम उदाहरण बघूया. ओला आणि उबरसारख्या कंपन्यांनी काय केलं? त्यांनी प्रवासाचे सगळे जुने नियम अक्षरशः मोडून काढले. फक्त एक मोबाईल ॲप आणि अचूक तंत्रज्ञानाच्या जीवावर त्यांनी ट्रॅव्हल सेक्टरमध्ये एक खूप मोठी क्रांती आणली. खऱ्या अर्थाने यालाच डिस्रप्शन म्हणतात. यानंतरचा आपला पुढचा भाग आहे स्मॉल टीम्स मॅसिव्ह इम्पॅक्ट. लहान टीम्सचा मोठा प्रभाव. ही आकडेवारी खरंच खूप रंजक आहे. एकेकाळी मोठी कंपनी म्हणजे हजारो कर्मचारी असं समीकरण होतं. पण आता बघा, यूट्यूबने फक्त 66 लोकांच्या टीमसह $1 बिलियन भव्य डील मिळवली. इन्स्टाग्रामची टीम तर फक्त 11 लोकांची होती, तरी $1 बिलियन व्हॅल्युएशन. आणि व्हॉट्सॲप केवळ 55 लोकांच्या टीमने तब्बल $19 बिलियन ऐतिहासिक डील क्रॅक केली. हे आकडे अक्षरशः थक्क करणारे आहेत आणि छोट्या टेक टीम्सची ताकद किती मोठी असू शकते हे यातून स्पष्ट दिसतं. थोडक्यात सांगायचं तर आजच्या काळात तुमची आयडिया हेच तुमचं सर्वात शक्तिशाली चलन आहे. आयडिया इज पॉवर. जर एखाद्या कल्पनेची तुम्ही स्मार्ट आणि टेक सॅव्ही पद्धतीने अंमलबजावणी केलीत तर ती कोणत्याही भौतिक संसाधनांपेक्षा खूप वेगाने मोठी होऊ शकते. बायजूससारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने अगदी हेच सिद्ध केलं. एका साध्या पण प्रभावी कल्पनेला तंत्रज्ञानाची जोड दिली आणि अब्जावधी डॉलरचं साम्राज्य उभं केलं. आता वळूया पुढच्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, द पॉवर ऑफ ऑटोमेशन. ऑटोमेशनची खरी ताकद. ऑटोमेशनमुळे कामाचा वेग आणि कार्यक्षमता कशी कैकपटीने वाढते हे आपण रोजच्या आयुष्यात पाहतोच आहोत.
आता बऱ्याच ठिकाणी ऑटोमेटेड कॉफी शॉप्स आहेत, जिथे स्मार्ट मशीन्स माणसाशिवाय स्वतः कॉफी बनवतात. एअरपोर्टवरच्या लांब रांगा आता सेल्फ सर्व्हिस चेक इन किऑस्कमुळे कमी झाल्या आहेत. आणि भविष्याची झलक सांगायची तर ड्रोन डिलिव्हरी ही लवकरच अगदी रोजची गोष्ट होणार आहे. हे सगळं फक्त आणि फक्त ऑटोमेशनमुळेच शक्य होत आहे. आणि हाच तो मोठा विरोधाभास आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने चालणारी ऑफलाईन दुकाने आज पटापट बंद पडतायत, कारण त्यांनी काळासोबत स्वतःला बदललं नाही. पण दुसरीकडे ज्यांनी ऑनलाईनचा मार्ग निवडला आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा पूर्णपणे स्वीकार केला, ते मात्र अत्यंत वेगाने स्वतःचा विस्तार करत आहेत. हेच आपल्याला आजच्या या इनोव्हेशन युगाच्या मूळ तत्त्वज्ञानाकडे घेऊन येतं. आता केवळ शारीरिक मेहनत किंवा अफाट हार्डवर्क करून चालणार नाहीये. त्याऐवजी स्मार्ट वर्क करणं आणि कामासाठी स्वयंचलित पद्धतींचा अवलंब करणं सर्वाधिक गरजेचं आहे. लक्षात ठेवा, स्मार्ट वर्क हे हार्डवर्कला कधीही मागे टाकू शकतं. स्मार्ट डोकं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हीच व्यवसायाला खऱ्या अर्थाने मोठं करते. तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी विचार करायला लावणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजचे आधुनिक व्यवसाय टिकून राहण्यासाठी तातडीने ऑटोमेशनचा स्वीकार करतील की जुन्याच पद्धतींना चिकटून राहून केवळ इतिहासात जमा होतील? जर भविष्यात प्रचंड आणि स्फोटक वाढ हवी असेल तर ऑटोमेशनला आज आणि आत्ताच सुरुवात करणं गरजेचं आहे. हाच आजच्या बदलत्या काळाचा मुख्य संदेश आहे. यावर नक्की विचार करा.